आशी फूड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अस्सल चुलीवरचं गावरान मसाला वांग. त्यासाठी आपण आपल्या घरी लावलेल्या गावरान वांगे आज आपण तोडणार आहोत. आपण तोडलेल्या वांग्याची आपण आता भाजी करणार आहोत. यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी: वांगे, लसूण, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता, तेल, मीठ, हळद, लाल तिखट, जिरे, मोहरी, गरम मसाला, शेंगदाण्याचे कूट, टोमॅटो इत्यादी सर्व साहित्य. फोडणीसाठी आपण आपल्या इथे लावलेला कढीपत्ता तोडणार आहोत. फोडणीसाठी आपण ही सर्व तयारी केलेली आहे. लसण, अद्रक आणि कोथिंबीर एकत्र बारीक करून घ्यायची आहे. आता आपण मसाला तयार करणार आहोत. शेंगदाण्याचे कूट, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, गरम मसाला. हा मसाला आपण घरी बनवलेला आहे. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता आपण टोमॅटो बारीक चिरून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण तेल पण घेतले आहे फोडणीसाठी. वांग्याच्या फोडी करण्यासाठी सर्वप्रथम आपण पाण्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत, कारण त्यामुळे वांग्याचा करवटपणा निघून जातो गावरानी वांगे आहेत. आणि वांगे काळे पडत नाहीत. त्याला धुवून घेतलेले आहेत. अशा प्रकारे वांगे चिरून घ्यायचे आहेत. मिठाच्या पाण्यात टाकलेले आहे आणि मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, चिरून त्याच्यामध्ये टाकलेले आहे. असे सर्व वांगे चिरून घ्यायचे आहेत. ते घरच्या झाडाचे वांगे आहेत, ते गावरानी. त्याच्यावरती बिया पण आहेत. आता सर्व वांगे चिरून घेणार आहे, नंतर फोडणी देणार.
तेल वांग बनवून आहोत चुलीवरती. आता वांगे चिरण झालेले आहेत. आता फोडणी. चिरलेल्या वांग्यामध्ये आपण सर्व मसाला एकत्र करून भरणार आहोत. पाहू शकता आपण सर्व मसाला एकत्र करून घेत आहोत. पप्पा सांगत आहेत त्याप्रमाणे. कोथिंबीर आणि टमाटो, कढीपत्ता, तेल. पाहू शकता या प्रकारे आपण मसाला एकत्र करून भरणार आहोत. आता एकत्र करणार आहोत. एकत्र झाल्यानंतर त्यांना शेंगदाण्यामध्ये मिक्स करणार आहोत. नंतर वांग्यामध्ये भरून हे तेल वांग्याचं करणार आहोत. या पद्धतीने सर्व वांगे भरून घ्यायचे आहेत. असा पूर्ण मसाला भरणं झालेला आहे वांग्यामध्ये. चुलीवरती त्याच्यावरती फोडणी देणार आहोत. फोडणीसाठी चुलीवर आपण पातेलं ठेवलं आहे. ते गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. तेल टाकत ही मोहरी. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकणार आहोत. आता जिरं टाकत आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत. त्यानंतर अद्रक, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट आपण टाकणार आहोत. टाकलेले साहित्य लालसर झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो फोडणीमध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. आता टमाटो टाकणार आहोत. टमाटो चांगलं परतून झाल्यानंतर मग मसाला भरलेले वांगे त्याच्यात टाकून तळून देणार आहोत.
टमाटे पण तळले गेलेले आहेत. पाहू शकता टमाटे चांगले शिजले आहेत. वांगे सोडतो. त्यानंतर आता आपण मसाला भरलेले वांगे त्यामध्ये आपण सोडणार आहोत. तयार केलेला उरलेला मसाला त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. टाकलेले सर्व साहित्य तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे. त्यानंतर गरजेनुसार त्यामध्ये शिजण्यापुरते पाणी टाकायचे आहे. कमी जाळावर आपल्याला झाकून हे वांगे शिजून घ्यायचे आहेत. जाळ कमी असल्यामुळे वांगे चांगले शिजतात व चवीला चवदार लागतात. पाहू शकता आपले वांगे आता शिजत आलेले आहेत. अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. अशा प्रकारे आपण आज बनवले आहे मराठवाड्याचे अस्सल गावरान चुलीवरचं मसालं वांग. आता हे कसं झालं आहे ते आता पप्पा आपल्याला सांगणार आहेत. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बरं.